आता तुम्ही महानगरपालिकेचं रोज बघता, तसं मुंबईतून मुख्यमंत्री होणारे म्हणून तो सर पहिलंच आणि आताच्या काळात तर पहिलंच. कोविडच्या वेळी देखील आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ते 24 आपले वॉर्ड ऑफिसर होते, AMC DMC यांच्यासोबत आम्ही दोघंही रोज बोलायचो, म्हणजे अख्खं राज्य पण थोडं हाताळण्याचा प्रयत्न करायचो आणि मुंबईतले सगळे यंत्रणेबरोबर बोलायचो. आता ह्याच्यात प्रोजेक्ट्स करत असताना किंवा काम करत असताना आपण जे 600 कोटी डेफिसिटमधून 92,000 कोटीचं सरप्लसमध्ये आणलं, तेव्हा आपण प्रत्येक पैसा हा जनतेचा आणि तसंच त्या जबाबदारीने वापरला पाहिजे ह्या भूमिकेतून आपण काम करतो, हीच भावना होती आपली. आपल्याला प्रत्येक बजेटमध्ये पण माहिती आहे, जे आपले सरप्लस बजेट असतं किंवा FD जे होते ते कुठे कुठे आपण ते अलोकेट केलेत हे दिसत होतं. म्हणजे कधी ना कधी तरी FD मोडायला लागणार हे खरं आहे, कारण आपल्याला STPचा पैसा होता, त्याच्यात आपण GMLRचा मोजला होता, पोस्टल रोडचा मोजला होता. पण हे सगळं करत असताना विकास कामं, आपले पगार, आपले पेन्शन हे सगळं लक्षात ठेवून आपण करत होतो. उधळपट्टी जी चालली आहे ती आपण केली नाही. आता परवाकडे पण बघायचे बॉन्ड्सचा सगळा तो घोटाळा आलेला आहे, बरोबर आहे. त्या बॉन्ड्समध्ये एक मोठं नाव आलं ते मेगा इन्फ्रास्ट्रक्चर. आता मेगा इन्फ्रास्ट्रक्चरचा मुंबईशी काय संबंध आहे? असा संबंध आहे की गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं टनेल जे होतं, आपल्या वेळी टेंडर झालं होतं, वर्क ऑर्डर दिली होती, सरकार पाडलं, तर सरकार बदललं आणि बदलल्यानंतर तो प्रोजेक्ट स्क्रॅप करून पुन्हा एकदा रिटेंडर केलं. मला वाटतं 2-2.5 कोटीचं एस्केलेशन केलं आणि एस्केलेशन करून मेघाला दिलेलं काम. म्हणजे साधं सुद्धा नुसतं काम दिलं नाहीये, रद्द करून एस्केलेशन करून दिलेलं आहे. असंच तुम्ही बघा, आता पण जे मी रेसकोर्ससाठी लढत आहे ना, रेसकोर्ससाठी ह्याच्यासाठी लढत नाही की चला इथे काही झालंच नाही पाहिजे. माझी पण भूमिका ही आहे की चांगलं गार्डन झालं पाहिजे, एक उद्यान झालं पाहिजे. ते त्यावेळी पण लढत होतो. घोडे तिथे 36 दिवस धावतात, प्रत्येक दिवशी तिथे हजारो मुंबईकर जातात चालायला, धावायला, योगा करायला, ते आहेच. पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जे SR तिथे बांधली जाईल बिल्डरला बाजूला देऊन, ते फ्री FSI आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून जाणार. तबेले जे बांधले जाणार, प्रत्येक माणूस ज्याच्याकडे घोडा आहे तिथे तो तबेला स्वतःचा बांधू शकतो. आत्ता बांधलेलेच आहे, पण 100 कोटी जे वापरणार आहेत तबेल्यांवर ते मुंबई महानगरपालिकेचे वापरले जाणार. तिथे अंडरग्राऊंड कार पार्क जे होणार आहे, कोस्टल रोड समोरच आहे, तिथे 2000 गाड्यांचा कार पार्क आपण केलं अंडरग्राऊंड. मग इथे परत तुम्हाला कार पार्क करायची काय गरज आहे? मुंबई महानगरपालिकेचा पैसा तिथे जाणार. प्रत्येक गोष्ट जी हे करत आहे. आता ते हे काय डिक्लीन, त्या बेकार डिक्लीन झालं. म्हणजे तुम्ही बघा, त्या दिवशी मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो डिवायडरवर पाणी मारत चाललंय. पैसे कोणाचे चाललेत? आपले मुंबई महानगरपालिकेचे चाललेत. आणि भांडण माझं मुळात हेच आहे. रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्त्याच्या घोटाळ्यात आपण पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेचे 1000 कोटी वाचवले, पण आता 6080 कोटी असेचे असे कॉन्ट्रॅक्टरच्या घरात गेले असते. 253 कोटी स्ट्रीट फर्निचर. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही मुंबई ही कशी आपण ह्याच्यासाठी लढलेलो आहोत, जगत असतो आणि प्रत्येक दिवशी आपली लढाई सुरू असते. कारण प्रत्येक गोष्ट इथून ते नेतात गुजरातला एक येतात इथून. आणि जर आपण लढलो नाही, एकत्र मुंबईकर म्हणून राहिलो नाही. आज बघा, हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, एक फुल दोन हाफ, कोणालाही मुंबईबद्दल त्यांना काही मनात भावना नाही आहे. कोणालाही मुंबईकर नाही ते ना, मुंबईबद्दल ना महाराष्ट्राबद्दल काही भावना आहे. त्यांना नुसतं खुर्ची टिकवायचे, पैसे कमवायचे, महाराष्ट्राला लुटायचे. आणि हे काही मी राजकीय हेतूने बोलत नाहीये, ही खरोखर खंत आहे माझी. कारण आता मी रोज पाहतो ना, आज पण आता काल मी आपल्या दत्तक वस्तीच्या सगळ्या लोकांना भेटलो होतो योजनेतलं. 25,000 कामगार आहेत आपले, ते जाणार कुठे जातात नाही ह्याच्यात काढलं तर. बरं, ते जेवढे पैशात काम करतात त्याच्यात दुप्पट किंवा तिप्पट पैसे देऊन कुठची तरी बाहेरची संस्थांना 7,000 लोक वेगळे ते एम्प्लॉय करणार, तेही बाहेरचे. मग आपण जे वर्षानुवर्ष मुंबईकर म्हणून राहतोय, कर देतोय, सगळं करतोय, त्याचं काय होतं? आता तुम्ही तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, मला माहिती आहे, आम्ही जेव्हा प्रत्येक 4 महिन्याचं प्रेझेंटेशन घ्यायचो, कुठचे प्रोजेक्ट होणार, काय होणार, त्याच्यानंतर हाच मोठा एक प्रश्न असायचा की आपले जे कर्मचारी आहेत ते रिटायर झाले तर काय, त्यांची देखभाल पण आपलं करणं कर्तव्यच आहे. पण आता असं ना, तुम्ही बघा की ही जी परिस्थिती आहे, आता जेव्हा आपण मुंबई महानगरपालिकेत आणि राज्य सरकारमध्ये होतो, BST साठी पण त्यांचं प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅच्युटी असेल, सगळं आपण करून द्यायचो. मी स्वतः त्या बैठकीत बसून राज्य सरकारकडून पैसे मुंबई महानगरपालिकेला आणून दिले. हे पहिल्यांदा उलट होत आहे की मुंबई महानगरपालिका MMRDA ला पैसे देते. बरं, आता मुंबई महानगरपालिकेत गेले 2-2.5 वर्ष आपण पाहाल तर एक सुद्धा नगरसेवक नाही ना, महापौर ना कमिटी. जे प्रशासक होते चेहल, त्यांनी पैसे खाल्लेले आहेत आणि वरती जे द्यायचे ते दिलेले आहेत. म्हणून त्यांना आता त्यांची हकालपट्टी इलेक्शन कमिशनरने केली, नाहीतर त्यांना अजूनही ठेवलं असतं. कारण ते विकली रिचार्जवर होते. आपला फोन जसा मंथली रिचार्जवर वगैरे असतो तसं ते विकली रिचार्जवर होते. आता मूळ गोष्ट ही आहे की ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री
की त्यांना महाराष्ट्राशी ना मुंबईशी काही प्रेम आहे, ना कोण प्रशासन बसलं त्यांचं प्रेम आहे. आपल्याला आता एकत्र येऊन लढायला लागणार आणि हे तुम्ही विचार करा कसं लढायचं. आणि आता तर असं झालेली परिस्थिती की ज्या घोटाळे आहेत राज्य सरकारमधले असतील, काही महानगरपालिकेतले असतील, अधिकारीच मला येऊन फायली देतात की साहेब हा घ्या, ही चोरी आहे, ही लुटमार आहे. तर ही परिस्थिती पण आहे. आता संधी आपल्याला आहे, सगळं काही वातावरण एकदम वाईट नाहीये. संधी आपल्याला आहे, लोकसभेची आहे, विधानसभेची आहे आणि भारतात आपल्या हक्काची मुंबई महानगरपालिका आहेच. सगळ्या एम्प्लॉईज ज्या आहेत त्या कोर्समध्ये आहेत त्यांना काही बेनिफिट त्याच्यासाठी खरं या सगळ्या आले. आता बरं सांगा, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची तरी काय परिस्थिती करून ठेवली. माझं दुःख तेच आहे की 2 वर्षात तुम्ही सगळी महाशक्ती मागे आहे ना, मग तुम्ही काहीतरी करा, पण ते काय करायला तयारच नाही. त्यावेळी कोविडमध्ये एक आठवतंय, महानगरपालिकेच्या सर्व एम्प्लॉईजना रोजचे 300 रुपये आपल्या काळात मिळाले. जे कोविडमध्ये कामाला होते, अगदी म्हणजे चतुर्थ श्रेणीपासून ऑफिसरपर्यंत जे रेग्युलर आले त्यांना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. साहेब नेहमी म्हणतात की हे जे आपण कोविडचं युद्ध जिंकलो म्हणू शकत नाही जसं केंद्र सरकार बोलतं, कारण ठीक आहे ते वेगळ्या पद्धतीने जिंकले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुरतमध्ये काय हाल होते, लखनौमध्ये काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.